आता खऱ्या अर्थानं म्हणता येईल की आपल्या गावचा विकास झाला. कारण कसं आहे ना, आपला विकास म्हणजेच गावचा विकास आणि बाकीचं म्हणजे सगळंच बाकास. बरं मग हे मित्रा ऐक की, या गोष्टीवर थोडा तरी हसल्यामुळे तुझा पण दिवस जाईल खास. आता माझी बकबक करतो बास आणि आता आपण मुद्द्यावर येऊ. तर मित्रांनो, आमच्या गावात एकदाची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झाली बघ. त्याच्यामुळे अख्खा रस्ता उकरून टाकलाय आणि आता प्रॉब्लेम असा आहे की मला गाडी काढायची बाहेर. पण आता हा रस्ता उकरल्यामुळे जरा डोक्याला तापच आहे. पण त्या तापाला कुठं माहितीये की आपण त्याचा बापी. कारण ज्या वाटेला रस्ता असतो त्या वाटेनं आपण जातो, पण आम्ही ज्या वाटेनं जातो त्या वाटेनं रस्ता आपोआप बनतो. मग म्हणलं आता गाडी या ढिगाऱ्यावरच काढायची. आता रस्ता उकरल्यामुळे आपल्याला लॉंग टर्न घ्यायला लागतोय. मग तुमचा कडकता फडकता व्लॉगर निघाला कडकडन, पण कशाच्या तर कॅनेलच्या प्रचंड गुळगुळीत आणि सपाट नसलेल्या रस्त्यावर. कारण दुनिया गोल आपला विषयच खोल. चल आता बोल. मग आज शनिवार असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आलो मारुतीच्या देवळात. आता आमचं देवळ म्हणजे सबसे हटके, बाकीच्यांची डोकीच सटके. कारण खानापूरच्या भैरवनाथ मंदिरात एक नाही तर चार देवी. ती म्हणजे सगळ्यात फेमस जोडी नाथ साहेब आणि जोगेश्वरीची. त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या विठोबा रुक्मिणीची, बजरंग बलीची मूर्ती आहे आणि महादेवाची पिंड पण आहे. मग सगळ्यांचं दर्शन घेऊन निघालो गावात भटकायला. पण जाताना वाटेतलं दृश्य बघून माझं डोकं लागलं सटकायला. कारण एवढ्या छोट्या रस्त्यावरती दोन मोठे ट्रॅक्टर गप्पा मारत उभं होतं आणि लय हॉर्न दिला तरी पण ते काही जागचं हालतच नव्हतं. मग कडकडनं वाट काढत सरळ आलो आमच्या खानापूरच्या फाट्यावर. ग्रामपंचायत खानापूर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे असा बोर्ड तुम्हाला दिसतो. आणि कुठेही असला बोर्ड बघितल्यावरच माणूस फसतो. जाऊ द्या, त्या विषय ठेवा बाजूला. तिथनं मग सरळ निघालो घराकडे. घरी येऊन बघतोय तर काम जवळ आपल्या घरापाशी आलेलं. मग त्या लोकांना थोडीशी मदत केली आणि आपला दिवस संपला. बाकी जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेज वरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. आपलं टार्गेट आहे 1000 फॉलोवर एप्रिल महिन्याच्या आत पूर्ण करायचे. मग जाता तेवढा सपोर्ट करा. बाकी भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू.